उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रत्येकाचं नाव घेताना बराच वेळ जाईल, पण या ठिकाणी शेळकेताईंनी त्यांचे नाव घेतले ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्वाची अशी निवडणूक आहे. दर 5 वर्षाने येणारी निवडणूक. या निवडणुकीमध्ये आपला लोकप्रतिनिधी नव्यानं तुम्हाला निवडून द्यायचा आहे. 5 वर्षामध्ये आपल्या मागच्या लोकप्रतिनिधीने काय केलं, काय वर्तणूक राहिली, काय वागणूक राहिली, सामान्य मतदारांशी कसा संपर्क राहिला, सरकार दरबारी काही आमचे प्रश्न मांडलेत का, शासनाच्या माध्यमातून काही ठोस असं काम आमच्या भागामध्ये झालंय का, जाती जातीमध्ये सलोखा नांदलाय का, या साऱ्या गोष्टीचं मूल्यमापन करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पाच वर्षानं आपला आमदार निवडून द्यायचा आहे का त्याला बागे पाठवायचा, त्याला घरी पाठवायचा निर्णय फार महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान रचलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं तर संविधानामध्ये तरतूद केली, त्याच्यानुसार कायदा झाला की या राज्यामध्ये या देशामध्ये दर 5 वर्षांना निवडणुका होतील आणि दर 5 वर्षांना लोकप्रतिनिधी निवडला जाईल. असं जर त्यांनी केलं नसतं तर एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी निवडून गेला असता तर मरेपर्यंत तो तसाच आमदार राहिला असता. आणि मग आता आपल्याला माहिती घ्यायची की काय झालंय, काय केलंय, मागच्या सरकारनं काय केलंय. मागे 5 वर्षामधलं 2.5 वर्ष झाले या महायुतीचं सरकार होत. या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये या सरकारने काय केलं, मुळामध्ये हे जे महायुतीचं सरकार आलं ते असंवैधानिक असंविधानिक आहे, संविधानाला धरून नाहीये, अनैतिक मार्गाने आलेलं सरकार आहे. पूर्वीचं उद्धवजींचं सरकार तोडून पक्ष फोडून हे सरकार आहे. आणि या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जो उभं आयुष्य ज्या पक्षासाठी वेचलं, खर्च केलं आणि शिवसेना पक्ष उभा केला, तो शिवसेना पक्ष या हरामखोराने फोडला, पैशाच्या बळावर फोडला. जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांनी उभा आयुष्य घालून उभा केला, तो यांनी पैशाच्या वर दडपशाहीच्या मार्गाने फोडला आणि त्यांचं घड्याळ तोडलं, त्यांचं धनुष्यबाण तोडलं. हे अनैतिकता नाही आहे, हे असंवैधानिक नाही आहे. ते आमदार सुरतला गेले, सुरत वरून गुवाहाटीला गेले. त्या गुवाहाटीला गेल्यावर म्हणाले काय झाडी, काय डोंगर, सपोर्ट ओके. खाली हाताने गेले, अब तिकडून 50 खोके भरल्या हाताने बोलतात, भरल्या हाताने. हे सरकार मान्य आहे या महाराष्ट्राला?
या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला मान्य नाहीये. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार नाहीये. फोडाफोडी करून तोडातोडी करून असं सरकार आलेलं आहे की हे या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजित पवारांवर 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला होता की नाही केला होता? मी होतो ना त्यांच्या बरोबर गाडीवर पुरावे घेऊन. हे गाडीवर पुरावे अजित पवार नालायक आहे, बदमाश आहे, उद्धक आहे, चोर आहे, लबाड आहे, त्यानं 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला. आता तेच अजित पवार मांडीवर घेऊन बसले आहे. नाही आमचं बाळ कसं गोड आहे, कसं चांगलं आहे, कसं छान आहे, कसं आहे. आता त्या अजित पवारांना मांडीवर घेऊन फिरताय. एका बाजूला भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप करता, दुसऱ्या बाजूला त्यांना मांडीवर घेऊन फिरता. जनतेचा विश्वासघात नाही हा जनतेचा विश्वासघात. अरे भाई 2.5 वर्षामध्ये काहीच करता आलं नाही. काही नाही, याला फोड त्याला फोड, याच्यावर शिवाय दे त्याच्यावर शिवाय दे, याला काही बोल त्याला काही बोल, महिलेला काही बोल, अश्लील बोल. काही 2.5 वर्षामध्ये काम नाही झालं. अरे गटारी रस्ते वगैरे बांधणं हे तर कोणाचंही काम असतं. दर 5 वर्षांना रस्ते बनतो, 5 वर्षांना खड्डे पडले की नवीन रस्ता बांधायला लागतो, नवीन आमदार बांधत राहतो. आपल्या आमदार साहेबांच्या वेगळ्याच मोताळ्याला मी आलो होतो. मग त्यांनी मला सांगितलं, वल्लभभाई पटेलांचा पुतळा बसवतोय, सौंदर्यीकरण करतोय, माझ्या पैशात नाही सगळं करतोय. पण आमदार साहेब जर स्वतःच्या पैशातलं करत असेल तर कौतुक केलंच पाहिजे. स्वतःच्या पैशांचा ज्यावेळेस कोणी माणूस करतो, मग तो विरोधी पक्षाचा असो का सत्ताधारी पक्षाचा असो, त्याचं कौतुक केलं पाहिजे. मी म्हटलं आमदार साहेब एवढा मोठा हे जर स्वतःच्या पैशातनं करत असाल तर मला आनंद वाटतो. मी तुमच्या निवडणुकीला जर आलो प्रचाराला तुमच्या विरोधामध्ये तुम्ही काय बोलू, पण एवढं मोठं काम तुम्ही स्वतःच्या खर्चानं उभं केलं. पण नंतर आता समजलं की त्या लोक वर्गणीतलं झालं. सौंदर्यीकरण शासनाकडं. अरे पोरगी आमच्या जागेला फक्त तुम्ही घातले, तिथं आमच्या खर्चानं उभं राहिलं पुतळा. पण 2.5 वर्षामध्ये काही केलं नाही या सरकारने. मारामाऱ्या केल्या, भानगडी केल्या, एकमेकांना आरोप प्रत्यारोप केले. तू भ्रष्टाचार होता, तू कसं चांगला आहे. छगन भुजबळ साहेब म्हणतात माझ्यावर ईडीच्या केसेस केल्या, मी जेलमध्ये बसलो, मी घाबरून पक्ष बदलून टाकला. म्हणजे हे ईडी दाखल करताय, माझ्या नातवाबरोबर ईडी दाखल केली, यांच्यावर केली, माझ्याकडे ये नाही तर तुला टाकतो जेलमध्ये. भुजबळ साहेब बोलले. मग 2.5 वर्षात काही जणांनी यांच्या लक्षात असायला निवडणुका लागल्याच्या आधी त्याला निवडणुका तर आल्या महिन्यावर. आता जनतेसमोर जायचं कसं. आपण तर योग्य धोरणात्मक निर्णय घेतला नाही ना. मोकळ्याने एमआयडीसी आली ना, काही असं ठोस काम झालं की ज्याच्यामधून रोजगार निर्माण होईल. बुलढाणा जिल्ह्यात पुरट आमचं जे आम्ही मंजूर केलेलं कृषी महाविद्यालय तळंदीत होतं, बुलढाण्याला घेऊन गेले. खालचं वर्क करायला लागले. अरे एकटं बुजेल असतं आमचं. बुलढाण्याला तर सारच आहे, मेडिकल कॉलेज आणलंय, हे आणलंय, ते आणलंय, सारच केलं. पण हे कृषी महाविद्यालयाचे माझ्या काळात मंजूर होऊन 100 एकर जागा दिली होती, ते उचलून घेऊन गेले. म्हणजे या विभागावाला न्याय द्यावा असं आहे का त्यांच्या मनात. आपल्या भागामधला जर कृषी महाविद्यालय तिकडे घेऊन जात असतील तर तुमच्यावर प्रेम आहे का. जर तुमच्यावर प्रेम नाही तर तुम्ही कशाला प्रेम दाखवता तिकडे. मग 2.5 वर्षात काही केलं नाही. मग चिंता पडली का मी काय करणार, आता काय करायचं. लोक आपल्याला निवडून येणार नाही. सर्व रिपोर्ट सगळे या सरकारच्या विरोधात.
जेवढ्या सर्व रिपोर्ट आले त्याच्यात म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, महायुतीचं येणार नाही. चिंताग्रस्त झाले मग अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आणखी आमचे शिंदे साहेब, शेट्टी साहेब बसले. मग त्याने अभ्यास केला मध्यप्रदेश का. मग त्यांनी ठरवलं की आता आपला तर निवडून येत नाही. मग निवडणुकीच्या दरम्यान जाता जाता काढली लाडकी बहीण. कशासाठी आली लाडकी बहीण? 5 वर्ष लाडकी बहीण आठवली का? मतांची चिंता होती म्हणून लाडकी बहीण आठवली की नाही? 1500 रुपये देतो आम्हाला, तुम्ही मत द्या. लाडकी बहीण 1500 रुपये आम्हाला मत द्या. मग लाडकी बहीण, आता लाडकी बहीण ठरवल्यानंतर तिला 50 रुपयाची साडी पण दिली की नाही? 50 रुपयाच्या साड्या दिल्या. त्या गोधडी करायला कामाच्या नाही आल्या. साड्या कमी पडल्या तर भांडे देऊन टाकले. भांडे घ्या, साड्या घ्या, लाडक्या बहिणींनो आम्हाला मतदान करा. काय म्हणतात? मामाला दिलेली, तुम्हाला दिली, मामानं दिली, पण भावानं दिली. लाडका भाऊ 50 रुपयाचे साडे दिले आणि दुसऱ्या दिवशी गोडे तेलाचे भाव 50 रुपये लिटर मागे वाढवून टाक. वाढले की नाही वाढले? 150 रुपये तेल आहे गोडे तेल, 140, 150, फिल्टर असं घेतलं तर 160. गोडे तेलाचे भाव वाढले. हा साड्यांचा हा एका खर्च कशावर निघाला? लाडली बहीण 1500 रुपये. आता म्हणतात की योजना महाविकास आघाडीचं सरकार आले की बंद करून टाकते. आता मला सांगा, कोणती एखादी योजना कोणी सुरू केली तर बंद होते का? आता इंदिराजींच्या कालखंडामध्ये संजय गांधी निराधार योजना केली, बंद झाली का? अरे आमचे सरकार आल्यावर आम्ही बंद करणार नाही आहे. आमचे सरकार आल्यावर लाडली बहीण योजना बंद करणार, उलट तुम्हाला 3000 रुपये महिन्याला देऊन टाक. आमचं सरकार आणलं 3000 रुपये महिन्याला. पण एका बाजूला 50 रुपये साडे दिले, गोडे तेलाचे भाव वाढले. ऐन दिवाळीच्या सणाच्या कालात, दिवाळी दसऱ्याच्या कालखंडामध्ये जिऱ्याचे भाव वाढले, मिऱ्याचे भाव वाढले, मैद्याचे वाढले, रव्याचे वाढले, साखरेचे वाढले, तुपाचे वाढले, सगळे भाव वाढून गेले. खोबरं 180 वरून 300 रुपये चालले गेले. हा करंजी खाताना करताना करंजी खोबऱ्याचे 300 रुपये किलो. अरे वा लाडक्या बहिणी, महागाई झाले की नाही झाले? मग एकवेळी महागाई झाली, उतरते का? कमी भाव होतं का? नाही. आज तुरीचे भाव काय? डाळीचे 200 रुपये. ते खरी घरात लक्ष घालतात, नाही तर कोणालाच नाही त्या माणसांना ते 200 रुपये फक्त खाता येऊन. 200 रुपये किलो दाल हो गई. शेतकऱ्यांकडून घेताना तिथे 60 रुपये किलो. शेतकऱ्यांकडून घेतले 60 रुपये किलो. इकडे विकायला लागले 200 रुपये किलो. दाल महंगी हो गई. दाल गरीबों की इज्जत बचाती है कि नहीं बचाती? हर कोई आए तो क्या बोलता है, घर में आए तो कम से कम दाल रोटी खा के जाओ. दाल रोटी तो भी खा के जाओ. घर में तो मेहमान आते हैं, 2 मान काय म्हणतात, पाहुणे जर आले घरी 2, बायकोला सांगतो, पोरीला सांगतो, वरण भात करून टाक. पाहुणे आले, जावई आलाय, सासरे आले. बायको पाहते घरामध्ये एवढीशीच डाळ आहे, पण 2 जणांना पुरणार आहे.
दोन लोकांचा स्वयंपाक करतात। दाल रोटी तैयार हो गई, 2 लोगों का पैसा ये भी हो गया। उतने में 2 लोग और आ गए, 2 नरसांची आले। दाल तर 2च लोकांची होती, दाल तो 2 ही लोगों की थी और 2 लोग क्या करना। ओ घर में जो बहन बैठी है बोले चिंता मत करो भाई, 2 लोग और आने दो, 1 लोटा पानी डाल दे, 1 लोटा पानी डाकून दो। मेहमान बोलेगा दाल पतली हो गई पर इज्जत तो बच गई। गरीबों की इज्जत बचाने वाली दाल ये सरकार ने महंगी कर दी। मी पाहत होतो या महिला भगिनीच्या गळ्याकडे पाहू नये, एकाही महिला भगिनीच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र नाहीये। ज्याचा आहे त्यानं मला हात करा, जे पिवळे दिसतात ते खरे नाहीये। अरे सोनं 80,000 रुपये तोळा झाला, 80,000 रुपये सोन्याचा भाव झाला तोळ्याला। चांदी झाली 1 लाख रुपये किलो। या महिला भगिनीचं मंगळसूत्र या सरकारने महाग करून टाकलं। तुमचं मंगळसूत्र महाग केलं, आज तुम्हाला आवडीनं 1 लाखाचं मंगळसूत्र घेऊन फिरता येणार नाही। जर तुम्ही फिरायला लागले तर तो रुस्तके बसलेच आहे, तुमच्या सहीत घेऊन जातील। मंगळसूत्र महाग नाही झालं। मंगळसूत्र महिलांच्या पातिव्रत्याचं लक्षण आहे। तिला वाटतं की 4 काळे माने घालून 2 तोळ्याचं, 1 तोळ्याचं, अर्धा तोळ्याचं, 5 घालून मंगळसूत्र त्यांना, पण आज ते महाग करून टाकलं। महंगाई बढ़ गई। चांदीचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, साऱ्या वस्तूचे भाव वाढले, मग शेतकरी कुठे गेला? शेतकऱ्याच्या कापसाचे भाव 6,000 रुपये, सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, मक्याला भाव नाही, शेतकरी ठार मेला। आणि वरून निसर्गाचं संकट आलं, भराभरा पाऊस आला। पावसामुळे येणारं पीक आपल्या हातात आलं नाही। हा विदर्भातला शेतकरी, साराचा शेतकरी जो आहे तो कापूस उत्पादक शेतकरी आहे। सारे व्यवहार जे तुमचे चालतात ते कापसावर चालतात। कापूस सुकल्यानंतर किराणा मालाचे पैसे देऊन टाकू, बरोबर आहे? उधारी आहे किराणा दुकानदाराची। कापूस सुकल्यानंतर कापडच्या दुकानदाराचे पैसे देतो, त्याची उधारी आहे। वर्षभर उधारी ठेवतो, कापसावर वादा करतो, ते कापूस विकल्यानंतर तुझे पैसे देऊन टाकतो। एखाद्याला हात उसनवारी करायच्या 5-25 हजार घ्यायचे असतील तर मित्राकडून घेतो, सांगतो बाबा रे आता कापूस येणार आहे, चांगली आहे यावर्षी परिस्थिती, कापूस आला की तुझे पैसे काही देऊन टाकेल। कापसावर व्यवहार आहे, कापसावर विदर्भातला शेतकऱ्यांचे व्यवहार आहे। कापूस विकल्यानंतर पोरीचे हात पिवळे करून तो ही त्याच्या मनामधली धारणा। कापूस विकला की पोरीचे हात पिवळे करून टाक। परत 4, 5, 6 वर्ष झाले कापसाला भाव नाही। 5 वर्षापूर्वी कधीतरी 12,000 रुपये भाव होता, आज 6,000 रुपये भाव आहे। कापसाला भाव नाही। मुलीचे हात पिवळे कसे करायचे? मायबाप चिंतेमध्ये रात्र विचार करतात की काय करायचं। मागचं वर्ष गेलं, हे वर्ष गेलं, ते वर्ष गेलं, पोरीचे हात पिवळे करायचे, पोरीचं वय वाढायला लागलेलं आहे, कसं करायचं? आणि ज्यावेळेस पोरीचं वय वाढतंय, काही करत नाही शेतकरी, हातपाल झाला, ते शेवटी नवरा बायको जातात, गळ्याला फास लावतात, मरून जातात, म्हणतो काय होईल ते होईल, मरत नाही शेतकरी तुमच्याकडे। किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? सरकारला मी विचारू इच्छितो की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबत तुम्ही काय केलं? का करतात शेतकरी आत्महत्या? का शेतमालाचे भाव नाही? का शेतकरी कर्जदार झाला?
तुमच्या धोरणामुळे जो कर्जबाजारी झाला, चिंता करू नका, आमच्या सरकारला 3 लाख रुपये कर्ज तुमचा आम्ही माफ करू शकतो. शेतकरी गेला ठार मला त्याला मदतीला कोणी नाही. त्याच्यातून डाळ घेणार 60 रुपये विकणार 160 रुपये. त्याच्याकडनं कापूस घेणार 6000 रुपये आणि सरके विकणार 2200 रुपये. वारे नाही म्हणजे आमच्या भावाला 6000 रुपये भाव, त्याच्यामधले सरके आणि कापूस वेगळा करतात. सरकेला भाव किती येतात काय नाही पाहिजे भावाचे 10,000 3,000. हे 100 किलोचे नसते 70 किलो 60 किलो पोहोचत. सरकेचे भाव वाढले, ढेपचे भाव वाढले, कापसाचे भाव वाढले. काय सरकार कसे वाढतील? 22 लाख गाठी या केंद्र सरकारने आयात केल्या. इथला कापूस पडलेला तूर बाहेरून आयात करता. 11 लाख गाठी मागच्या वर्षीच्या पडवल्या. आमचा कापूस घ्यायला तयार नाही आणि बाहेरचा कापूस तुम्ही विकत आणता. हा काय न्याय आहे तुमचा? हे का धोरण आहे तुमचं? शेतकरी मेला, खताचे भाव वाढले, फवारण्याच्या औषधाचे भाव वाढले. त्या लाडका बहिणी योजना सुरू केल्या, त्या सुरू केल्या. ठिबक सिंचनाचा पैसा वर्षभर आला नाही. आला का तुमच्याकडे? शेतकऱ्याचा अनुदान नाही, संजय गांधी निराधारचा पैसा नाही, वृद्ध भूमींचा पैसा नाही. पैसाच नाही सरकारकडे. सरकारची तिजोरी खाली करून टाकली. ठणठणाट 8 लाख कोटीचं कर्ज या सरकारवर. हे अर्थमंत्री होतो मला माहिती आहे. दिवाळाखोर सरकार आहे. त्यांनी या महाराष्ट्राचा दिवाळा केला. 40,000 कोटी रुपयाच्या वर या बांधकाम ठेकेदाराचे बिल बाकी आहे या महाराष्ट्रात. तुमच्याही गावात आहे. मंजूर कमिटीने ते नुसते मंजुरी. पैसे कुठे आहे? भ्रष्टाचार मोकावला. लोकांनी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. जा बरं तहसीलदारकडे 100 रुपये पाहिजे म्हणतो, म्हणजे आकडा चांगला. जा बरं फौजदाराकडे, तुम्ही तहसीलदारापेक्षा वारी बांधून. काही केस आली, काही चोरी झालं, मंगळसूत्र घरामध्ये घरफोडी झाली, जाऊ नका फौजदाराकडे. रात्री एखाद्या घरामध्ये घरफोडी झाली आणि फौजदाराकडे जावा. मुळात त्याला असं वाटतं आलाच कशाला आला तर आला फौजदाराकडे ठाणेदाराकडे नोंदवायला जर तुम्ही गेले तर ठाणेदार 17 प्रश्न तुम्हाला विचारतो. रात्रीचा चोरी झाली तो खिडकीतून आला का, चोर कुठून आला, दरवाजेतून आला, कडिगंडा तोडून आला, काळा होता का, गोरा होता का, कसे कपडे घातले होते, किती उंचीचा होता. अरे असं जर असतं मी झोपलो होतो ना म्हणून तर चोरी झाले. तुम्हाला प्रश्न विचारत राहत. काय काय सुविधा शिल्लक नाहीये. त्या बाबा सिद्दीकीची हत्या झाली. दिवसा ढवळ्यात 16 पोलीस होते. 16 पोलिसांच्या गरुड्यामध्ये ते आले गोळीबार करणारे. धाड 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 गोळ्या घातल्या, मारून टाकलं त्याला. कुठे गेला काय का? आमच्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे. त्या गृहमंत्र्यांना धमकी आली, तुला चिरून टाकेल, तुला मारून टाकेल. गृहमंत्री घाबरला आपला, त्याची सुरक्षा वाढवून टाकली. या राज्याच्या गृहमंत्र्याची सुरक्षा वाढवावी लागते. तुमचं आमचं काय? त्यांना धमकी आली तर पोलीस वाढले. Z+Y+ काय असतं, प्लस ते प्लस. आणि मला धमकी आली तर काही नाही. दिवसा ढवळ्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये त्या उमेदवारावर गोळीबार झाला. परवा दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यात गोळ्या काढल्या दिवसा.
हे काय मुक्ताईला तर बिहार झालाय काय? कुठे आहे कायदा सुव्यवस्था? कोण कोणाचं ऐकत नाही अशी व्यवस्था झाली आहे. आम्ही सरकार चाललंय भ्रष्टाचार बोखरलेलं सरकार. त्यांनी छत्रपती शिवरायाला सुद्धा सोडलं नाही. कोकणामध्ये छत्रपती शिवरायाचा पुतळा आत्ता उभा राहिला आणि कोसळला. रिपोर्ट आले याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार. किती नालायक लोक आहेत. हे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमची अस्मिता आहे. त्या पुतळ्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला शक्ती मिळते, आम्हाला बळ मिळते. यास आमचा राजा, हा आमचा राजा त्याने दिल्लीचं तख्त खादा गदा 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 हलवलं. औरंगजेबाला गदा गदा हलवून भीती वाटत टाकलं. तो माझा छत्रपती शिवाजी राजा, हा माझा राजा. त्या राजाचे पुतळा धाडगण पडतो आणि असे टपऱ्यासारखे दाखवतात, वेदना होतात मनाला. आराम करून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. शिवरायाच्या पुतळ्यामध्ये मी फडणवीसांना विचारतो, छत्रपती शिवरायाचं स्मारक तुम्ही अरबी समुद्रात उभं करणार होते, त्याला 10 वर्ष झाले. काय झालं तर? आता गावगाव शिवसृष्टी उभारा म्हणता, छत्रपती शिवरायाचे पुतळे निवडणुकीत उभे करा म्हणता. अरे पण त्या कालखंडामध्ये 10 वर्षापूर्वी मोदीजींनी भूमिपूजन केलं होतं त्या अरबी समुद्रामध्ये. त्याचं काय झालं? आता गावगावला छत्रपती शिवरायाचे पुतळे उभे करा म्हणता शिवसृष्टी. त्या छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या कामामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता. या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी असं आहे. काय झालं या राज्यात? आणि राज्य असं झालेलं. मी तुम्हाला विचारणार, हे तुम्हाला मान्य आहे? या साऱ्या गोष्टी मी सांगतोय, तुम्हाला मान्य आहे? याशी गुंडागर्दी, हा असा भ्रष्टाचार, या अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या अशा महिलांवर होणारे बलात्कार, सामूहिक बलात्कार होतात पुण्यासारख्या शहरामध्ये. काय महिलांची इज्जत आहे? आम्हाला तुमचं लाडके बहीण नको, तुमच्याची साडी नको, चोळी नको, आम्हाला सुरक्षा द्या. आमच्या माता भगिनींना सुरक्षा द्या. तुझी साडी नको, चोळी नको, तुझं आम्हाला काही नको. पण मी सुरक्षित राहिले पाहिजे. 10, 11, 12 वाजता मी एकटी फिरायला गेलीच मला भीती वाटायला नको. मंगळसूत्र घालून मोजकं फिरलं तरी मला भीती वाटायला नको. ही सुरक्षा मला तुम्ही द्या. अशा अवस्थेमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की आता परिवर्तन करा, बदल घडवा या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. तरुणांनो, तुम्हाला खास करून नाव आहे, बेरोजगार आहे. तुमच्या हाताला काम नाही. 2.5 लाख नोकऱ्यांचं दालन आम्ही उभं करणार आहोत. या सरकारनं त्याला स्थगिती दिली, स्थगिती उठवणार आहे. 2.5 लाख नोकऱ्या आम्ही पहिल्यांदा तुम्हाला उपलब्ध करू. आम्ही तुम्हाला नोकरी नाही दिली तर 4,000 रुपये प्रति महिने बेकार भत्ता देऊ. लोकांसाठी, बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार. अरे सरकार तुम्हाला आणायचं असेल तर आपल्या शेळकेताई, जे सहभागी होते जयश्रीताई शेळके, यांच्या मशाल या चिन्हावर क्रमांक 2 वर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकार विजय करा. हे मशाल आहे, हे पावित्र्याचं लक्षण आहे. या न्यायाच्या विरुद्ध लढणारे मशाल आहे. हे भ्रष्टाचाराला आग लावणारे मशाल आहे. हे अशा गुंडांना, सर्व प्रकारांना राख करण्यासाठी, भस्म करण्यासाठी जे मशाल आहे. म्हणून एक बात महत्वाचं आहे, मतदानाला या, मतदान करा.
आणि तुम्हीच मशालीला मतदान करा असं नाही, तर इतरांनाही सांगा आणि हजारोच्या मताधिक्यानं जयश्रीताई शेळकेंना निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.